नमस्कार. या ठिकाणी आता मान्यवरांचं मंचावर आगमन झालेलं आहे. आज आपण पुण्यातल्या स्थानिक सूर्यास्ताला म्हणजे ठीक 6:12 आजचं सामूहिक अग्निहोत्र करणार आहोत. अग्निहोत्र विधीची मी पुन्हा एकदा आपल्याला थोडक्यात माहिती देतो. त्यानंतर आपण एक त्र्यंबकम यजामहे या मंत्राचा पाठ घेणार आहोत आणि ठीक 6:07 आपल्याला अग्निपात्र प्रज्वलित करायचं आहे. अग्निहोत्रासाठी आपल्याला ज्या आवश्यक 5 वस्तू आहेत त्यासाठी सर्वात महत्त्वाचं म्हणजे अग्निपात्र, जे प्रात्यक्षिकासाठी आपण आज मातीचं दिलेलं आहे. त्याचप्रमाणे घरी जेव्हा आपण अग्निहोत्र करतो तर ते तांब्याच्या पात्रामध्ये करतो आणि तांब हे उष्णता वाहक असल्यामुळे त्याचा मल्टिपल इफेक्ट त्या ठिकाणी होतो. अग्नी प्रज्वलित करण्यासाठी आपण गोवंशाच्या म्हणजे गाईच्या किंवा वासराच्या आणि बैलाच्या शेणाच्या गौऱ्या म्हणजे आपण काऊ डंग केक म्हणतो त्याचा वापर करतो. या आपण खणखणीत वाळवून त्याच्यानंतर हा अग्नीसाठी त्याचा उपयोग करतो. अग्निपात्रामध्ये आहुती देण्यासाठी आपल्याला तांदूळ, त्याला आपण अक्षदा म्हणतो, त्याचा वापर करायचा आहे आणि आहुतीसाठी त्या तांदळाबरोबर 2 चिमूट गाईचं तूप लावून घ्यायचं आहे आणि या 2 आहुती समंत्रक सूर्योदयाला आणि समंत्रक सूर्यास्ताला द्यायचे आहेत. सूर्योदयाचे मंत्र मी आत्ता या ठिकाणी आपल्या समवेत उच्चारण करतो. माझ्याबरोबर म्हणायचं आहे, सूर्याय स्वाहा, सूर्याय इदं नमः, प्रजापतये स्वाहा, प्रजापतये इदं नमः. या 2 आहुती या 2 मंत्राबरोबर आपल्याला द्यायच्या. ज्या ठिकाणी स्वाहाचा उच्चार होतो त्यावेळेस आपल्या उजव्या हाताने आहुती पात्रामध्ये अर्पण करायची अग्नीला आणि त्यानंतर अग्निशिखाचं आपल्याला ध्यान करायचं आहे. असा सोपा विधी आपल्याला सूर्योदयाला करायचा आहे. त्याचबरोबर हाच विधी आपण संध्याकाळी करणार आहोत आणि अग्निपात्रामध्ये जे भस्म तयार होतं त्याचा वापर आपण विविध गोष्टीसाठी करू शकतो. तो कृषीसाठी होतो, बागेतल्या आपल्या फुलझाडांसाठी होतो आणि या भस्माचा वापर आपण पाणीचं pH लेवल वाढवण्यासाठी पण करतो, म्हणजे पाणी आपण अल्कलाईन करू शकतो. त्याचबरोबर या भस्माचे विविध उपयोग औषधामध्ये पण होतात आणि या भस्माचा आयुर्वेदामध्ये अनेक उपयोग सांगितलेले आहेत. त्यामुळे हे भस्म औषधी आहे. याच्यावरती बरेच पेटंट पण आपण फॉर्म केलेले आहेत. त्याचनंतर संध्याकाळच्या अग्निहोत्राला जेव्हा आपण तयार होतो तर या पात्रामध्ये पुन्हा गाईच्या शेणाच्या गौऱ्या रचून घ्यायच्या. आहुतीसाठी तांदूळ तूप एकत्र करायचे आणि अग्नी 5 मिनिटं आधी प्रज्वलित करायचं आहे आणि संध्याकाळचे मंत्र आपण मगाशी उच्चारले पुन्हा एकदा उच्चारूया. अग्नये स्वाहा, अग्नये इदं नमः. दुसरा मंत्र प्रजापतये स्वाहा, प्रजापतये इदं नमः. आणि त्यानंतर पुढे 2 ते 5 मिनिटं आपण अग्नीचं उघड्या डोळ्यांनी ध्यान करायचं आहे आणि त्यानंतर अग्निहोत्र विधी समाप्त होतो. तर असा हा विधी आपण सहज सोपा आपल्या घरामध्ये करायचा आहे आणि याचं प्रात्यक्षिक आज आपण इथे करणार आहोत. प्रात्यक्षिकासाठी आपण मातीचं पात्र वापरलेलं आहे आणि ज्यावेळेस आपण हे घरी करतो त्यावेळेस आपण तांब्याच्या पात्रामध्ये करतो. या ठिकाणी अग्निहोत्राची अधिक माहिती आणि साहित्यासाठी आपण ते स्टॉल पण लावलेला आहे, त्याचाही आपण इथे लाभ घेऊ शकता. विविध माहितीसाठी विश्व ग्लोबल ॲप आहे, त्यानंतर विश्व ग्लोबल वेबसाईट आहे आणि विश्व फाउंडेशन हे अक्कलकोट शिवपूर येथे कार्यरत आहे. या ठिकाणी आम्ही सुजित भाऊ काळे आणि शिवराय मित्र मंडळ पुणे यांचे आभारी आहोत की त्यांच्या सहयोगाने हा कार्यक्रम आपण गेले 4 वर्ष सतत करत आलेलो आहोत आणि अजूनही पुढे काही वर्ष करणार आहोत. या ठिकाणी जो महत्त्वाचा संदेश आहे तो गुरुपादुकांचा या ठिकाणी आपल्याला आज या ठिकाणी संदेश घ्यायचा आहे, तो म्हणजे अग्नीची ही वैश्विक उपासना आज आपल्या घरी सुरू करायची आहे. त्यासाठी आपलं हे प्रात्यक्षिक आहे. 7 मिनिटं आहेत. पुढच्या 5 मिनिटांमध्ये आपल्याला आता 2 मिनिटांनी 6:07 आपण अग्निपात्र प्रज्वलित करणार आहोत. आपल्या समोर जी आहुती आहे ती डाव्या हातात घ्यायच्या 2 आणि उजव्या हाताने पहिली आहुती द्यायची. स्वाहा आपण एकत्र म्हणणार आहोत मात्र त्यावेळेस पुढे मागे करायचे नाही आहेत. डाव्या हातात घ्यायची आहे जेणेकरून आपल्याला जेव्हा आपण मंत्राचं उच्चारण करू त्यावेळेस उजव्या हाताने आपल्याला आहुती द्यायची आहे. सर्वांनी जागेवर ताड बसून घ्यायचं आहे. 1 मिनिटाचा अवधी आहे. ठीक 1 मिनिटांनी आपण
या ठिकाणी आजचं सूर्यास्ताचं अग्निहोत्र करणार आहोत. 6:12 आपण अग्निहोत्र करणार आहोत. मी मंत्रांचं उच्चारण करेल, माझ्याबरोबरच आपण मंत्र उच्चारण करून आहुती द्यायची आहे. आणि अग्निहोत्राच्या आहुतीनंतर पुढे आपण 2 ते 3 मिनटं अग्नीचं ध्यान करणार आहोत. आणि पुढील संबोधन डॉक्टर पुरुषोत्तमजी दादिमवाले आपल्याला या ठिकाणी आज आलेले आहेत, ते आपल्याला संबोधन करणार आहेत, जे परम सद्गुरू श्री महाराजांचे नातू आहेत आणि विश्व फाउंडेशनचे अध्यक्ष आहेत. मंत्राचं उच्चारण करतोय, वेळ झालेली आहे. अग्नये स्वाहा, अग्नये इदं नमः, प्रजापतये स्वाहा, प्रजापतये इदं नमः. यज्ञदान तपःकर्म स्वाध्याय निरतो भवेत् एष एव हि श्रुतियुक्तः सत्यधर्मः सनातनः सत्यं शरणं गच्छामि सत्यधर्मं शरणं गच्छामि सत्यधर्मसङ्घं शरणं गच्छामि सत्यं शरणं गच्छामि सत्यधर्मं शरणं गच्छामि सत्यधर्मसङ्घं शरणं गच्छामि सत्यं शरणं गच्छामि सत्यधर्मं शरणं गच्छामि सत्यधर्मसङ्घं शरणं गच्छामि. अनन्याश्चिन्तयन्तो मां ये जना पर्युपासते तेषां नित्याभियुक्तानां योगक्षेमं वहाम्यहम्. अत्यंत असं एक देवदुर्लभ अशी ही संध्याकाळ आपल्याला आज भाग्याने लाभलेली आहे. जिथून मी बसून बघतोय तिथून आपल्या सगळ्यांच्या जीवनामधनं हा पवित्र अग्नी या धुराच्या रूपाने सगळी संकट, सगळी विघ्न, सगळ्या चिंता हा भस्म करून हवेत घेऊन चाललाय असं वाटतंय. हा धूर नाही आहे, आपल्या सगळ्यांची काळजी, आपल्या सगळ्यांच्या मनात असलेल्या सगळ्या काही जे काही भीती, जे काही चिंता आहेत, या सगळ्या अग्नी भस्म करून हवेमधनं दूर करून घेऊन चाललाय असं वाटतंय. कारण आपण आज प्रत्यक्ष सद्गुरूंच्या चरणी आज इथे येऊन विलीन झालेलो आहोत. आज ह्या वास्तूमध्ये या विश्वातील गुरु चैतन्य
जे विविध शहरांमधनं, विविध गावांमधनं, विविध स्वरूपांमधनं प्रकट झालं, त्या संघटितून आज प्रकट झालेलं आहे. आपल्याला हा कार्यक्रम असा वाटतोय की आता एक कार्यक्रम आहे, असे अनेक कार्यक्रम होतात, अनेक आपण कार्यक्रमांना जात असतो, कधी आपण कोणाच्या लग्नाला जातो, कधी कोणाच्या वाढदिवसाला जात असतो. तसा हा कार्यक्रम नाही आहे. हा एक पवित्र कुंभच आहे असं समजा. जितका पवित्र कुंभ आज उत्तर भारतात आपल्या चालू आहे, त्याचंच एक प्रतीक, त्याचंच एक झरा वाहत आपल्या शहरात आलेला आहे. आणि इथे देखील एक पवित्र कुंभमेळा जणू आज आयोजित झालेला आहे. कारण जी ईश शक्ती तिथे प्रकट झालेली आहे, ती आज या सगळ्या सद्गुरूंच्या रूपाने इथे देखील अवतरलेली आहे. आणि आपल्या सगळ्यांना कुंभाचं दर्शन जणू घेण्याची आज भाग्य लाभलेलं आहे. हा कुठला कार्यक्रम नाही आहे, हे भाग्याने लाभणारा क्षण आहे. त्यामुळे दरवर्षी हा कार्यक्रम इथं होतो आणि आपल्याला ही संधी मिळते. इतकं सहज ते नाही आहे. आपल्या सगळ्यांच्या अनेको जन्माच्या आर्त प्रार्थनांचा हा जणू आपल्याला मिळालेला प्रसाद आहे. जन्मोजन्मी प्रवास करत आपण ईश्वराला जी आपल्या आंतरिक चैतन्यातून हाक दिली असेल ती त्यांनी ऐकली आहे. आणि विविध भागांमध्ये प्रगट झालेल्या गुरुचैतन्याच्या माध्यमातून जे ईश स्वरूप दिसलं ते आज एकत्रितपणे इथं येऊन विराजमान झालेलं आहे. आणि आपल्या सगळ्यांच्या जन्मोजन्माच्या भाग्यामुळे आज आपल्याला दर्शनाचा हा लाभ मिळालेला आहे. इतकं सहज सोपं नाही आहे. आज विचार करा, 30-35 गावांना जर जावं लागलं असतं दर्शन घेण्यासाठी, किती वेळ लागला असता? 1 महिना तरी गेला असता. आज अर्धा तासामध्ये सद्गुरू चरणांचं दर्शन जे आपल्याला इथे लाभतंय ते इतकं सहज गम्य नाही हो. आज मोठे मोठे अवलिया, मोठे मोठे अभ्यासक ह्यांना जे लाभत नाही आहे ते आज आपल्याला इतकं सहज का मिळतं आहे? पण कुठंतरी आपल्या सगळ्यांवरती ईश्वरी आशीर्वाद आहे म्हणून मिळतं आहे. आता जो मी श्लोक म्हटला तो भगवान श्रीकृष्णांनी म्हटलेला आहे. ते अर्जुनाला असं म्हणतात की अनन्य भावाने जर माझी तू भक्ती करशील तुझं जीवनाचं परिपूर्णत्वाकडे घेऊन जाण्याची जिम्मेदारी माझी राहते. म्हणून आज तोच आशीर्वाद देण्यासाठी हे सगळे गुरुमाऊली इथं प्रकट झालेले आहेत. आणि तोच आशीर्वाद आज आपल्या सगळ्यांना ते देत आहेत की ह्या पवित्र अग्नीच्या माध्यमातून जे ईश्वरी दर्शन आपल्याला आज घडलेलं आहे, सद्गुरू चरणांपाशी बसावं, ईश्वर हा पवित्र अग्नी प्रगट करावा, ईश्वराचं दर्शन त्याच्यामध्ये घ्यावं, समंत्रक आहूत त्याच्यात अर्पण कराव्या व या धुराच्या माध्यमातून आपल्या सगळ्यांच्या जीवनातून सगळी संकट निघून जावीत, हा देवदुर्लभ क्षण आपल्याला लाभलेला आहे. आज कुठलेही वैकल्य न करता, कुठलंही तपाचरण न करता, कुठल्याही तीर्थक्षेत्रांना न भेटी देता आपल्या घरी जणू सद्गुरू चालत आलेले आहेत. आणि आपल्याला हा आज देवांना देखील मिळत नाही असा आशीर्वाद दिलेला आहे. त्यामुळे आपल्या भाग्याला खरोखरी सीमा नाही. मागच्या वर्षी देखील मी म्हणालो होतो, मी इथेच या कार्यक्रमाला आलो होतो आणि जेव्हा मी म्हणालो होतो की आपल्या सगळ्यांच्या जीवनातला जर भाग्याचा दिवस आठवायचा असेल, लिहून ठेवा कुठे आजची तारीख असेल ती. आणि येणाऱ्या काळामध्ये आपलं जीवन कसं न भूतो न भविष्यती परिवर्तित होतं, कसं उत्कर्षाकडे जातं की आपण सगळे देखील आपल्या आपल्या जीवनामध्ये बघू शकाल. कारण एवढ्या सगळ्या गुरूंनी एकत्र यावं, आपलं चैतन्य बरोबर घेऊन यावं आणि आपल्याला आपल्या घरून निमंत्रित करावं आणि ते दर्शन द्यावं, हे सहज सोपं नाही आहे. त्या प्रत्येक ठिकाणी जाण्यासाठी देखील त्यांची हाक यावी लागते. त्यांच्या आज्ञेशिवाय आपण उठून घरात बसमध्ये बसू देखील शकत नाही तिथपर्यंत जाण्यासाठी. आज हे सगळे गुरुमाऊली आपापल्या स्वस्थानातून निघून प्रवास करून आपल्या गावी आलेले आहेत. कारण आपल्यावरती कुठेतरी विशेष आशीर्वाद द्यायचा आहे म्हणून आलेले आहेत. गुरुचरणांजवळ आपण जेव्हा जातो तेव्हा त्या एका गुरुशिष्य जोडीची आठवण येते. ती भगवान श्रीकृष्ण आणि अर्जुनाची जोडी आहे. कुरुक्षेत्राच्या मैदानावरती उभे आहेत, असंख्य योद्धे दोन्ही बाजूला उभे आहेत आणि आपल्या शिष्याला नैराश्य आलेलं बघितलेलं आहे, संकटासमोर हरलेलं बघितलेलं आहे. आणि सद्गुरूंनी त्या समरभूमीमध्ये विश्वाचं चैतन्य प्रगट करून दाखवलेलं आहे.
गीतेचा उपदेश तर केलाच, त्याचबरोबर स्वतःचं स्वचैतन्य प्रगट करून दाखवलं आणि त्या आपल्या शिष्याला दाखवलं की तुझ्या मागे कोण उभं आहे लक्षात ठेव आणि घाबरतोच काय म्हणून. तुझ्या मागे प्रत्यक्ष ईश्वरी शक्ती उभी आहे, तुझा लगाम तुझ्या सारथी म्हणून बसलेलो आहे, तुझ्या रथाचा लगाम धरून मी बसलेलो आहे, कशाची काळजी करतोस. कितीही संकट आली समोर, कितीही मोठं युद्ध जीवनामध्ये उभं राहिलं, घाबरू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. तोच आशीर्वाद स्वामींनी अक्कलकोटमधून परत आपल्याला दिलेला आहे. जर भगवान श्रीकृष्णांनी अर्जुनाला दिला, ज्या आशीर्वादाच्या सामर्थ्यावरती ते महाभारतात युद्ध जिंकून गेले, तोच आशीर्वाद स्वामींनी आपल्याला अक्कलकोटमधून दिलेला आहे की जीवनाचं युद्ध जे तुम्ही लढताय त्याच्यामध्ये आता घाबरू नका, मी तुमच्या पाठीशी आहे. तुम्ही तुमचं जीवन आता निर्भयतेने जगा, कारण तुमच्या जीवनामध्ये येणाऱ्या सगळ्या समस्या ज्या आहेत त्या पूर्णत्वपणे दूर करण्यासाठीच मी तुमच्या मागे उभा राहिलो. आणि अर्जुनासारखं शिष्य आपण घडावं अशी आपल्याकडून अपेक्षा केलेली आहे की जसं तो सामर्थ्यवान बनला, निर्भय बनला, अजिंक्य बनला, तसा माझा प्रत्येक शिष्य बनावा, प्रत्येक कुटुंब बनावा, सगळा समाज बनावा, ही त्यांची अपेक्षा. की पाठीशी उभा आहे म्हणजे काय, मार्गदर्शन करायला उभा आहे ना. आपल्याला काय वाटतं की पाठीशी ते उभे आहेत म्हणजे पुढची कामं देखील तेच करतील, म्हणजे आपण काय बसून राहणार आहोत असं नाही आहे. आपल्याला मार्गदर्शन करण्यासाठी, आपल्याला दिशा दाखवण्यासाठी, प्रोत्साहन देण्यासाठी, पाठीवर कधी प्रशंसेची थाप मारण्यासाठी आपल्या पाठीशी आपले गुरुवर्य सदैव उभे आहेत. जे भगवान श्रीकृष्ण युद्धामध्ये अर्जुनासाठी करत होते ते स्वामी व हे सगळे गुरु आज आपल्या पाठीशी उभे राहून करतायत. मग आपल्या जीवनामध्ये येणाऱ्या समस्या ज्या असतील, आपल्या जीवनामध्ये येणारे ज्या काही प्रश्न असतील, काही विघ्न असतील, काही संकट असतील, त्यांना सहज मात करून जाल ही ग्वाही द्यायला उभे आहेत की काळजी करू नका, कितीही बिकट परिस्थिती आली तरी त्यातनं सहज तुम्ही तारले जाल, तुमच्या केसालाही धक्का लागणार नाही, जी ग्वाही द्यायला आलेलो आहे. फक्त मनामध्ये अनन्य भावाने भक्ती निर्माण करा, शुद्ध भक्ती मनामध्ये निर्माण करा, ईश्वराच्या चरणी आपलं सार सर्वस्व अर्पण करा व निर्भयतेने जीवन जगायला उभे राहा. तुमचं जीवन संकटमुक्त करायलाच आम्ही बसलेलो आहे. मग ती अनन्य भक्ती निर्माण कशी करायची, तर मनामध्ये पावित्र्य निर्माण व्हायला हवं. मनामध्ये पावित्र्य निर्माण कसं होणार, तर जो मूळ सनातन मार्ग होता, जो मूळ शाश्वत मार्ग होता उपासनेचा, तो पुनश्च एक वार करायची गरज पडणार आहे. मूळ सनातन उपासना कुठली, अग्नीची उपासना. भगवान श्री कृष्ण स्वतःची उपासना करत होते, भगवान प्रभू श्री रामजी स्वतः उपासना करत होते. ती उपासना कुठली, ती अग्निहोत्राची उपासना आहे, जी मूळ वैदिक उपासना आहे. अग्निहोत्रातनं काय करतोय आपण, स्वचैतन्यामध्ये असलेल्या ईशशक्तीला जागृत करतोय आपण. आज आपण जीवनामध्ये संकटांना घाबरतो, निराश होतो, कधी कधी वैफल्यग्रस्त होतो, कधी चिंताग्रस्त होतो. या सगळ्या परिस्थितीतून आपण जात असताना मनामध्ये सातत चिंता वाटत होते. का, कारण आपल्या स्वतःमध्ये असलेली जी ईशशक्ती आहे तिला प्रवाहितच करू शकत नाही आपण. म्हणून किती जरी गुरुवारी आपल्या पाठीशी उभे असले तरी त्याचं चैतन्य आपल्याला जाणवत नाही आहे. अग्निहोत्र काय आहे, आपल्या शरीरातील ईश्वरी चैतन्याला जागृत करण्याची उपासना आहे, ज्याला कुंडलिनी शक्ती म्हटलं जातं. कुंडलिनी शक्ती काय आहे, तुमच्या आमच्या सगळ्यांच्या अंतरंगामध्ये असलेली ईश्वराचं चैतन्य आहे. ते कशी प्रवाहित करायची, कुंडलिनी या शब्दाचा अर्थ काय आहे, कुंडापाशी जो लीन असेल त्याचं ईश्वर शक्ती जागृत होईल, अशी ती भूमिका आहे. ते कुंड कुठलं, ते अग्निहोत्राचं हे कुंड आहे. सायंप्रत अग्निहोत्र ही जी उपासना आहे, जी मूळ वेदांनी सांगितली, जी अवतारांनी केली, जी ऋषींनी केली, ती उपासना जर आपण आपल्या घरी केली तर आपल्यामधलं ईश्वर चैतन्य प्रगट होईल आणि तुम्ही तुमचं जीवन सामर्थ्याने जगू शकाल. कारण प्रत्यक्ष सद्गुरू आपल्या पाठीशी उभे आहेत. ही भूमिका आपल्याला लक्षात घेण्याची गरज आहे. मग इथं आल्यानंतर सद्गुरूंचरणी आपण वंदन केल्यानंतर त्यांचं जसं आपण दिव्यत्व त्यांच्यात बघितलं, बाहेर पडताना त्यांच्याला शिष्यास पात्र व्हावं असं म्हणून बाहेर पडायचं की नाही. आपण एवढ्या मोठ्या सद्गुरूंच्या चरणी आपण नतमस्तक झालो, त्यांना आपलं गुरुपद आपण प्रदान केलं, मग आपण शिष्यत्व घेतलंय का त्यांचं, ते गुरुपद घ्यायला तयार आहेत, आपण शिष्यपद घ्यायला तयार आहोत का.
तर शिष्यपद घ्यायचं असेल तर साधक बनावं लागेल, उपासना करावी लागेल. मग जाऊन कुठेतरी गुरूंच्या आशीर्वादाचा अर्थ आपल्याला उकलायला सुरुवात होईल. हे नाहीच केलं, जसं शाळेला आपण गेलो, शिक्षकाने वर्ग घेतला, आपण काही नोट्सच घेतले नाहीत आणि दरवर्षी परीक्षेत फेल होत राहिलो, चूक कोणाची, शिक्षकाची का विद्यार्थ्याची? मग गुरुचरणांवरती आल्यानंतर त्यांच्या चरणी नतमस्तक होत असताना एक तुमच्या शिष्य होण्यास पात्र भूमिका मी माझ्या मनात निर्माण करीन, ती साधक अवस्थेत जाईल, उपासना करीन, ही ग्वाही त्यांना देण्याची गरज आहे. त्यांनी तर आपल्या जीवनाची बागडोर आपल्या हातात घेतलेली आहे. आता आपण ती त्यांच्यामध्ये पूर्णपणे सुपूर्द केलेली आहे का अर्धी धरून ठेवलेली आहे? हा आपण स्वतः प्रत्येकाने स्वाध्याय करण्याची गरज आहे. एकीकडे आपण म्हणतो की मला मनामध्ये ईश्वराची श्रद्धा आहे, मला गुरुंप्रती श्रद्धा आहे आणि मला गुरूंनी आज आशीर्वाद देऊन इथं बोलवलेलं आहे, पण मनामध्ये जो अनन्य भाव निर्माण व्हायला हवा तो झाला आहे का, ह्याचा अभ्यास आपण प्रत्येकाने करण्याची गरज आहे. तेवढी पवित्र भक्ती आपल्या मनात आहे का, तेवढी आपल्या गुरूंप्रती श्रद्धा आपल्या मनात आहे का, तेवढी आपल्या गुरूंवर विश्वास आपल्याला आहे का? तर गुरूंवरती विश्वास असेल तर उपासना करण्याची गरज आहे, आणि जर गुरूंवर विश्वासच नसेल तर मग त्यांच्याकडे परत जाऊन प्रश्न विचारता येणार नाही की काय झालं, तुम्ही तर ग्वाही दिली होती, काय झालं, का आम्ही अजून त्याच गटांगळ्या खातोय? तर स्वार्थाने जीवनाकडे बघत राहिलो तर गुरुपदांचा त्यांचा जो मान आहे तो आपण कधीच त्याला योग्य न्याय देणार नाही. त्यामुळे अग्निहोत्र ही गुरुपदांवरनं आलेली उपासना, जी मूळ वेदांची उपासना, जी संतांची, महंतांची, ऋषींची, अवतारांची उपासना, ती आपल्या घराघरात परत सुरू व्हावी व आपल्या घरात प्रत्येक व्यक्ती हा एक आदर्श शिष्य, एक आदर्श व्यक्ती व एक उत्तम जीवन जगू शकणारा व्यक्ती बनावा, अशी गुरूंची अपेक्षा आहे. त्याच्यासाठी आपल्याला ही उपासना सांगितलेली आहे. मग दरवर्षी काळेसाहेबांना गुरु आग्रह करतायत, आपण त्यांना धन्यवाद देतो, मी दरवेळेस त्यांना धन्यवाद देतो, त्यांचं कौतुक करतो की काळेसाहेब किती नेटाने हा कार्यक्रम करताय. कुणी थकलं असतं, कंटाळलं असतं, जाऊ दे म्हटलं असतं, दरवर्षी काय कसं शक्य म्हटलं असतं, पण 13 वर्ष अथक तपश्चर्या करून सुजित सराम साहेबांनी आणि वहिनींनी व त्याच्या सगळ्या सहकार्यांनी हा जो एक कुंभ इथं आयोजित केलेला आहे, उत्तरे तर दर 12 वर्षांनी एकदा होतोय, इथं दरवर्षी भरवत आहेत. कुठेतरी त्यांना आशीर्वाद आहे, कुठेतरी प्रेरणा आहे, कुठेतरी त्यांच्या मनामध्ये आपल्या गुरूंपाशी असलेली श्रद्धा आढळ आहे, आपल्या गुरूंवरती एक सार्थ विश्वास आहे आणि त्यांच्या चरणी काहीतरी सेवेचं पुष्प अर्पण करावं ही भाव आहे. म्हणून एवढा खटाटोपून हा कार्यक्रम इथं आयोजित केला जातोय. आपल्या सगळ्यांना इथं संधी दिली जाते. हा आपल्या सगळ्यांच्या एकत्रित प्रार्थनेचं फल आहे. मग त्यांच्या माध्यमातून हा कार्यक्रम आयोजित होत असेल, आपल्या माध्यमातून दर्शन केलं जात असेल, आम्हाला इथं अग्निहोत्र सांगण्याची संधी मिळत असेल, हे सगळं जे होत आहे हा योगायोग नाही आहे, हे पूर्वनियोजित आहे, ईश्वर आदेशित आहे, गुरूंची इच्छा आहे म्हणून होत आहे. त्यामुळे दरवर्षीप्रमाणे आपण ह्या कार्यक्रमाला श्रद्धेने आलेलो आहे. काळेसाहेबांना आपण धन्यवाद द्यावे तेवढे कमी, त्यांचं करावं तेवढं कौतुक कमी. आणि इतके सगळे जे गुरुसेवक आलेले आहेत वेगवेगळ्या गावातून, त्यांचं देखील तितकंच कौतुक करण्याची गरज आहे. कारण आपल्या गावातून लांब प्रवास करत आज सगळे इथं आलेले आहेत आणि आपल्या सगळ्यांना इथं दर्शन त्यांनी दिलेलं आहे. आपल्या सगळ्यांचं कौतुक करावं तितकं देखील कमी आहे, कारण आपल्या सगळ्यांचं भाग्य आहे म्हणून हा कार्यक्रम आयोजित झालेला आहे. आपण एका सगळ्यांनी एकत्रित येऊन प्रार्थना केली, कुठेतरी ईश्वराने ऐकली, म्हणून काळेसाहेबांना प्रेरणा दिली, या सगळ्या गुरुवारांच्या सेवकांना जणू आदेशच दिला आणि आपल्या सगळ्यांना निमंत्रणही दिलं आणि आपण सगळे एकत्रित ह्या प्रांगणात जमलेलो आहे. अत्यंत पवित्र असा हा क्षण, अत्यंत महत्त्वाचा असा हा दिवस, आणि या दिवशी आज आपण पवित्र अग्नीचं प्रज्वलित केलेलं आहे आणि मंत्र म्हणून याच्यात आहुती दिलेल्या आहेत. आपल्या खरोखरी भाग्यास सीमा नाही.
मागच्याही वर्षी म्हणालो होतो की आज आपण इथे अग्निहोत्र शिकायला आलेलो आहे, पुढच्या वर्षी अग्निहोत्र उपासक म्हणून यायचं आहे आपल्याला. आणि गुरूंच्या चरणी सांगायचे की मागच्या वर्षी आपण मला बोलवलं होतं, उपासना दिली होती, वर्षभर उपासना पूर्ण करून आज दर्शनाला आलेलो आहे. किती जण अग्निहोत्र करणार? बस 10-12 लोकच करणार, सगळे नाही करणार. सगळे करणार ना? नाही तर पुढच्या वर्षी काळे साहेबांना गुरु सांगतील नका देऊ, आता ह्या वर्षी कार्यक्रम करू नका म्हणून. तर आजच्या दिवशी हा जणू आपण त्यांच्या चरणी नतमस्तक होऊन एक प्रार्थना त्यांना करूया की आपलं भक्त होण्याचं भाग्य आपण दिलं, आता उपासना करण्याची देखील आपण आम्हाला संधी द्यावी आणि आपल्याच कृपेने आमच्या परिवाराचं जीवन आनंदाने, आरोग्याने, ऐश्वर्याने भरून टाकावं. अग्निहोत्र केल्याचं पहिला जो फलश्रुती सांगितलेली ती काय आहे की घरामध्ये आनंदाचे उत्सव साजरे व्हायला लागतात असं म्हटलेलं आहे. की जर घरोघरी नित्य अग्निहोत्र केलं, सकाळ संध्याकाळ अग्निहोत्र केलं गेलं तर संपूर्ण जीवन जी आहे आनंद यात्रा बनून जाते. तर गुरुकृपेने आपल्या प्रत्येकाच्या घरामध्ये, आपल्या प्रत्येकाच्या कुटुंबामधनं हास्य उमटावं, आरोग्याचे झरे व्हावेत, प्रत्येकाच्या घरामधनं आनंदाचे वारे व्हावेत, आपल्या सगळ्यांचं जीवन उत्कर्षाने भरून जावं ही त्यांच्यासाठी प्रार्थना करूया. काळेसाहेब म्हणतो की आपण सगळ्यांच्या वतीने आपले आभार मानतो की आपण नेटाने हा कार्यक्रम आयोजित करता आणि दरवर्षी करत राहा. जणू ईश्वरा करावं, आपल्यालाही दरवर्षी प्रेरणा मिळत राहावी आणि दरवर्षी अधिकाधिक सद्गुरूंचं दर्शन करण्याची आम्हाला संधी मिळत राहावी. आणि सद्गुरूचरणी एवढीच प्रार्थना करतो की जसं हजारो वर्ष आपण असंख्य भक्तांना पशु तारिले पक्षी उद्धरिले असं म्हटलेलं आहे सद्गुरूंसाठी, की पशु पक्षींना देखील आपण उद्धारापर्यंत घेऊन गेलात. आम्ही तर मानव आहोत, आमचं जीवन आनंदाने भरून टाका, आमचं जीवन आरोग्याने भरून टाका, प्रत्येकाचं घर कुटुंब आरोग्याने ऐश्वर्याने भरून टाका आणि आम्हाला उपासना काही संधी मिळो एवढीच आपल्या चरणी प्रार्थना. नमस्कार. धन्यवाद. या ठिकाणी विश्व फाउंडेशन आयोजित आणि शिवराय मित्र मंडळ जो आपला सुजित काळे सर दरवर्षी हा प्रोग्राम अरेंज करतात त्याबद्दल आम्ही त्यांचे धन्यवाद देतो. आणि या ठिकाणी या कार्यक्रमासाठी प्रमुख आकर्षण म्हणून दरवर्षी आपल्याला आवर्जून भेट देणारे डॉक्टर पुरुषोत्तम राजिमवाले सरांचंही मी या ठिकाणी धन्यवाद मानतो आणि सर्व पुणेकरांतर्फे आपण त्यांचे आभार टाळ्याच्या गजरात व्यक्त करूया. अध्यात्मावर अशीच माहिती मिळवण्यासाठी देव माझा चॅनलला सबस्क्राईब करा.